नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे रेल्वे भरतीमध्ये प्रत्येक एक्झामची वाट बघत आहेत आणि त्यांना एक्झाम द्यायची आहे, है ना. ग्रुप डी चे ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तो कशासाठी ते जाणून घ्या, ऐकायचं आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओला आपल्या त्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करा ज्यांची 12वी झालेली आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ न्यू वॅकन्सी बद्दल आहे ज्याची माहिती तुमच्यापर्यंत काही थोडीफार प्रमाणात पोहोचली असेल, बट डिटेल व्हिडिओ आज आपण इथे बघणार आहोत. रेल्वे RRB रिक्रुटमेंट बोर्ड आता 2025 मध्ये त्यांचं नोटिफिकेशन एक आलेलं आहे NTPC साठी. NTPC ही ग्रुप सी ची वॅकन्सी असते. ठीक आहे, रेल्वे जो आहे RRB बोर्ड आहे हे 4 ग्रुपच्या वॅकन्सी काढत असतात जे की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. ग्रुप A, B, C अँड D. ओके, ग्रुप डी ही लेवल फर्स्टची एक्झाम आहे. ग्रुप सी मध्ये तुमची ALP आहे, टेक्निशियन आहे, NTPC आहे, हे सगळे तुमचे ग्रुप सी मध्ये आहे. ग्रुप सी चं जर तुम्ही पास झाले आणि तिथे जर तुम्हाला प्रमोशन मिळालं तर तुम्ही ग्रुप बी ला आपोआपच जातात. ओके, सो ग्रुप सी पास व्हायचा आहे आणि ग्रुप बीला प्रमोशनने जायचं आहे. तर बघा, न्यू वॅकन्सी आलेली आहे 2025 ची. टोटल वॅकन्सी 8,850. यामध्ये ग्रॅज्युएट पण आहे, अंडर ग्रॅज्युएट पण आहे. ठीक आहे, दोघंही पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात. सो आता ह्याच्यात काय आहे डिटेल गोष्टी आपण आज इथे जाणून घेणार आहोत. ठीक आहे, आता ह्याचा इलिजिबिलिटी काय आहे म्हणजे तुमचं शैक्षणिक पात्रता किती असली पाहिजे. तर ग्रॅज्युएट लेवल जे काही आहे ते स्टुडंट फॉर्म भरू शकतात आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल म्हणजे ज्यांची 12वी झालेली आहे ते स्टुडंटसुद्धा इथे फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, 12वी झालेली आहे, ग्रॅज्युएशन झालेले आहे, तुमच्यासाठी वेगवेगळे पदं आहेत इथे. ठीक आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर स्टेशन मास्टर वगैरे तुम्ही होऊ शकतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रेल्वेला इंग्लिश हा सब्जेक्ट नाही आहे. ठीक आहे, अगदी पूर्ण स्टेशन मास्टर म्हणजे हाय पदापर्यंत जरी तुम्ही गेले तर तुम्हाला इथे इंग्लिश हा सब्जेक्ट नाही आहे. ज्यांचं GK, GS, मॅथ्स, रिझनिंग स्ट्रॉंग आहे आणि जे त्याचा थोडाफार अभ्यास करू शकतात ते आरामशीर ही पोस्ट काढू शकतात. खूप सोपा याचा सिलेबस आहे. ठीक आहे, तर समजलं की तुम्हाला काय क्वालिफिकेशन पाहिजे. देन आपण जाणून घेऊया फी किती असेल. ठीक आहे, आता तुम्हाला जर हा फॉर्म फिल करायचा आहे, ठीक आहे, ग्रॅज्युएट लेवलचा किंवा अंडर ग्रॅज्युएटचा दोघंही लेवलसाठी मी फी तुम्हाला एकदा सांगते. जर तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे RRB NTPCचा तर तुम्हाला फी किती असणार आहे. जनरल OBC कॅटेगरी जे आहे यांच्यासाठी 500 रुपये फी असणार आहे फॉर्म फिलिंगची आणि बाकी जसं की SC ST जे काही आहेत त्यांच्यासाठी 250 रुपये फी असणार आहे. ठीक आहे, यामध्ये मी मेन्शन करून टाकलेलं आहे. जे पण कॅटेगरीत तुम्ही आहात तुम्ही फी बघू शकतात. ओके, नंतर इम्पॉर्टंट डेट्स. आता ही जी नोटीस आहे ही रिलीज कधीपासून झालेली आहे, बट अशा रेल्वेच्या भरपूर शॉर्ट नोटीस रिलीज होतात. सो ते कन्फर्म आहे की नाही त्याला भरपूर दिवस निघून जातात, है ना. तर बघा, तुमचे जे फॉर्म फिल करण्याची प्रोसेस आहे ती 21/10 पासून सुरू होणार आहे. म्हणजे ह्याच मंथमध्ये 21 तारखेपासून तुम्ही फॉर्म भरू शकतात. मग लास्ट डेट पण तुम्ही बघून घ्या 27/11. ठीक आहे, आता ही डेट कशासाठी असणार आहे तर इथे ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन हे दोघं पण पोस्ट आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता ही जी डेट आहे ही तुम्हाला ग्रॅज्युएट लोकांसाठी आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे. ज्यांचं ग्रॅज्युएट लेवलला NTPCचे जे फॉर्म भरणार आहे त्यांनी 21 तारखेपासून फॉर्म फिल करायला सुरुवात करायची. तर त्यांची जी एंडिंग डेट असणार आहे ती 27 नोव्हेंबर असणार आहे. ठीक आहे, 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत जवळजवळ 1 महिना तुम्हाला इथे फॉर्म फिल करायला मिळतो. आणि जे अंडर ग्रॅज्युएट आहे ज्यांची 12वी झालेली आहे त्यांचं सेम आहे. स्टार्टिंग डेट असणार आहे तर ती 27/10 असणार आहे. तर अप टू तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी मिळणार आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. सो आता नेक्स्ट पुढे जाऊया टोटल पोस्टकडे. ओके, आता ग्रॅज्युएट लेवलमध्ये काय काय काम असतं. ग्रॅज्युएशनवरती जर तुम्ही फॉर्म फिल करत असाल आणि तुम्हाला NTPC पास करायची आहे, तुम्ही जर ग्रॅज्युएट आहात तर तुम्ही कुठल्या पदांसाठी फॉर्म फिल करू शकतात. तर बघा, स्टेशन मास्टर. ठीक आहे, याच्यासाठी तुमच्या किती जागा आहे 615. नंतर गुड्स ट्रेन मॅनेजर ह्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक डिटेल सांगते आहे. तुम्हाला ज्याच्यासाठी फॉर्म फिल करायचे असं काही नाही आहे की तुम्ही जी वॅकन्सी जास्त दिसते तिथे तुम्ही फॉर्म भरून टाका, असं नाही आहे. तुम्हाला ते जॉब माहिती आहे का, तुम्हाला त्या जॉबबद्दल
पूर्ण इन्फॉर्मेशन आहे का, किंवा तुम्ही ते जॉब करू शकताय का, हे सगळं बघितल्यानंतरच तुम्ही इथे फॉर्म फिल करायचे आहे. मी तर म्हणेन तुम्ही स्टेशन मास्टरसाठी फिल करा, कारण सगळ्यात जास्त चांगला जॉब याच्यामधून स्टेशन मास्टरचाच आहे. ठीक आहे. टोटल जर आपण विचार केला तर तुम्हाला 5,000 प्लस जागा हे ग्रॅज्युएशनसाठी इथे त्यांनी दिल्या आहेत. ठीक आहे. 8,800 ज्या वॅकेन्सी आहेत त्याच्यापैकी 5,000 प्लस वॅकेन्सी तुमच्या ग्रॅज्युएट लेवलच्या आहे. इथे तुम्हाला पूर्ण सीनियर क्लर्क कम टायपिस्ट दिले, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट दिलेला आहे, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर दिलेला आहे, अशा ट्रॅफिक असिस्टंट भरपूर असे तुम्हाला वॅकेन्सी इथे दिलेले आहे, भरपूर तुमचे पदं आहेत. ओके, हे झाले ग्रॅज्युएट लेवलचे. मग आता ज्यांनी अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे जे 12वी बेसवर फॉर्म फिल करत आहात, ज्यांची फक्त 12वी झालेली आहे, तर त्यांनी ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, देन अकाउंट क्लर्क टायपिस्ट, ठीक आहे, नंतर ट्रेन क्लर्क. आता जी तुमची क्लर्कवाली जी काही पोस्ट आहे ही तुमची अंडर ग्रॅज्युएटमध्ये येते. TC वाली जी पोस्ट आहे ही तुमची इथे येणार आहे. ठीक आहे. देन आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क, इथे तुम्हाला वॅकेन्सी दिलेली आहे. सो टोटल जे तुमची पदं आहे याची संख्या आहे 3,000 प्लस. ठीक आहे. म्हणजे ग्रॅज्युएटवाल्यांना 5,000 प्लस जागा दिलेल्या आहे, अंडर ग्रॅज्युएटवाल्यांना 3,000 प्लस जागा दिलेल्या आहेत. तर ह्या तुमच्या काय झाल्या, टोटल पोस्ट झाल्या, टोटल पद झाले. आता तुम्ही विचार कराल की मॅडम हे सगळं आम्हाला माहिती आहे, बट आता आम्हाला एजबद्दल सांगा की आमचं एज बसत असेल तरच आम्ही फॉर्म फिल करू शकतो, नाही तर कसं फॉर्म फिल करणार आहे. तर बघा, NTPC ग्रॅज्युएट लेवलसाठी तुम्ही 18 वर्षाचे हवे, तर कधीपर्यंत 36 इयरपर्यंत तुम्हाला रिलॅक्सेशन मिळतं. ठीक आहे. 36 पर्यंत जर तुम्ही असाल, 18 ते 36च्या आतमध्ये आहात, फॉर्म तुम्ही फिल करू शकतात. आणि तुम्ही अंडर ग्रॅज्युएटमध्ये असाल तर तुम्हाला 18 ते 33 वर्षापर्यंत ह्याच्यामध्ये तुम्ही असाल तर फॉर्म फिल करू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण बघून घेतलेलं आहे पूर्ण जॉब डिटेल. ठीक आहे. पूर्ण ही माहिती आपण बघितली आहे. टोटल वॅकेन्सी तुमची 8,850 आहे. NTPCची 2025ची ही वॅकेन्सी आहे. सो ग्रुप Dचे ज्यांनी पण फॉर्म भरले आहे त्या सगळ्या स्टुडंटला हे फॉर्म फिल करायचे आहे. ठीक आहे. तुम्ही जे सगळे स्टुडंट आहे ज्यांनी ग्रुप D साठी फॉर्म फिल केले आहे आणि तुम्ही एक्झामची खूप आतुरतेने वाट बघता आहेत, पण तरीसुद्धा तुमचे जे ग्रुप Dची एक्झाम आहे तिचं अजून काही एकदम कन्फर्म नाही आहे. असंही सांगितलं जातं की तुमची एक्झाम होईल 17 नोव्हेंबरला, किंवा असंही म्हणतात की पोस्टपोन झालेली आहे. सो तुम्ही ज्या काही दुसऱ्या वॅकेन्सी येतात रेल्वेच्या तिथे सुद्धा थोडंफार लक्ष द्या. आता ह्याचा जो डिटेल सिलेबस असणार आहे NTPCचा तो देखील तुम्हाला देण्यात येणार आहे. तुम्ही आत्ता सध्या डॉक्युमेंट कुठले लागणार आहे आणि फॉर्म तुम्हाला कुठला फिल करायचा आहे, कुठली पोस्ट तुम्हाला आवडेल हे सगळं पहिले बघा, कुठल्या झोनमध्ये फॉर्म भरायचा आहे हे सगळं ह्याचा पहिले अभ्यास करा. देन ह्यासाठी फॉर्म फिल करायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. असे विद्यार्थी जे 12वी झालेले आहे, असे विद्यार्थी जे ग्रॅज्युएशन झाले आहे, प्रत्येकाकडे या व्हिडिओला शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे आणि व्हिडिओला काय करायचं आहे, कमेंट पण करायची आहे जर काही अडचण असेल तर. ठीक आहे. तुम्हाला ऑफलाईन कमेंट करता येते. सो काही अडीअडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल, तुम्ही कमेंट करू शकतात. तुम्ही ना चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.